अदानीचा प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागात नको या मागणीसाठी सूरज वासगे यांचं उपोषण जुन्नर या ठिकाणी चालू आहे। उपोषणाचा 6वा दिवस आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करेन थोडंसं उपोषणाकडे सुद्धा एक कॅमेरा फिरवा। शेवटी जनतेच्या हितासाठी आदिवासी भागातील जनतेवर अन्याय होऊ नये बस अशा प्रकारची त्यांची मागणी आहे। असं असताना प्रशासन मात्र या उपोषणाकडे दुर्लक्ष करते। आदिवासी भागामध्ये हा प्रकल्प नको अशा प्रकारची भूमिका राहिलेली आहे। आपल्यासोबत आदिवासी भागातील युवा नेते दत्ता गवारी आहेत। भाऊ काय तुम्ही सांगाल नेमकी भूमिका काय? तालुक्याचे आमदार एक सांगतायत, माजी आमदार वेगळे सांगतायत, आज जिल्हाधिकारी त्या गावामध्ये येणार आहेत। नेमकं वस्तुस्थिती काय? लोकांचं मनोरंजन होते का? खरं काय? मुळात हा जो काही भोरंडे आणि आडोशी प्रकल्प आहे आजनवळे आणि लवाळी त्या भागामध्ये घाटघरच्या परिसरामध्ये आहे, याला विरोध करण्याची कारणं बी तितकीच वाणीसाहेब ठोस याच्यासाठी आहेत की माणिकडो धरण झालं, लोकांच्या जमिनी गेल्या, पिंपळगाव जोगा झालं, जमिनी गेल्या, उच्चिल झालं, गंगाळदरे झालं, बिवाडे झालं, जमिनी लोकांच्या गेल्या। म्हणजे जिथं जिथं आदिवासींच्या जमिनी आहेत तिथं तिथं लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, कुठंतरी लोक जंगलाच्या कडेला आधार घेऊन राहत होते, मग तिथं इको सेन्सिटिव्ह झोन आणला, अभयारण्य आणलं आणि हे सगळ्या कायद्याच्या कचाट्या सुद्धा लोक तिथं आपलं जीवन जगतायत। आजची परिस्थिती जर बघितली ना, लाईट ना, रस्ता ना, पाणी ना, आरोग्य, त्या भागामध्ये अशी परिस्थिती आहे। म्हणजे धरणं झाली, विस्थापित आदिवासी झाले, आदिवासींचं पुनर्वसन त्या ठिकाणी झालेलं नाही। आणि हा जो काही प्रकल्प लादला गेलाय, आमचं म्हणणंच आहे की आमच्यासाठी कायदे बनवले शासनाने। काय कायदे बनवलेत की बाबा आदिवासींचं संरक्षण करायचं। आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, रिअल ओनर ऑफ इंडिया आदिवासी आहे। हे कोण सांगतंय? नरेंद्र मोदी साहेब सांगताय, शासन सांगते, केंद्र शासन सांगते, हे सगळे कायदा सांगतोय। मग जर इतके कायदे आहेत तर मग आमच्यावर हा प्रकल्प लादण्याचं काय कारण? बरं हे तर शॉकिंगच आहे। मग मला एक खरोखर मनामध्ये इतकं दुःख होतंय की तालुक्यामध्ये देखील आज सूरजभाऊ सारखा माणूस समजा उपोषणाला बसलाय, त्याचं राजकारण झालं नाही पाहिजे। मूळ मुद्दा थांबवतो, जर आपल्याला विजेची गरज आहे तर तो प्रकल्प कुठे ना कुठे उभारला पाहिजे। आदिवासी भागामध्ये ज्या भागात होतोय त्या ठिकाणी सगळे डोंगराचा भाग आहे। शेवटी आदिवासी भागात जर झाला तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल। ही जरी मागणी खरी असली, उद्या तुम्हीच देशाचे पंतप्रधान झाले तर शेवटी आपल्याला असे प्रकल्प राबवावं लागणार आहे। तालुक्याचे माजी आमदार असं म्हणाले काल की माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय, जिल्हाधिकारी म्हणाले लोकांचा विरोध असेल तर आपण जनसुनावणी रद्द करू। शरददादांचे कार्यकर्ते सांगत होते की शरददादा दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात थांबून आहेत की बाबा ही जनसुनावणी रद्द झाली पाहिजे। काल संध्याकाळी 6च्या नंतर चर्चा होऊ लागली की जनसुनावणी होणारच आहे। लोकांनी नेमकं समजायचं काय? नाही, मुळात जर आपण गरज ज्याला म्हणतो की ज्या प्रोजेक्टची गरज आहे, आता पाण्याची गरज होती, धरणं झाले, लोकांना त्या काळामध्ये खोटं बोलून कमी मोबदला देऊन खरं तर विस्थापित केलेलं आहे। आज MSEBीचा रिपोर्ट सांगतो की 2035 पर्यंत लाईटीची गरज नाही। आता आपल्या जुन्नर तालुक्याचा जर विचार केला तर दिवसा लाईट देतो, 3 फेज लाईट म्हणून, जी काही गायरान जागा होती ती देखील हडप केली, ते सोलर उभे राहिले। 2035 पर्यंत लाईटची गरज नाही तर लोकप्रतिनिधी शासनाला हे पटून का देत नाही? आणि मुळात मुद्दा असा आहे, जर महाराष्ट्राला आणि देशाला लाईटीची गरज असेल बी आणि आहे बी, पण इथं जमिनी द्यायचं न द्यायचं एकच कारण आहे, ऑलरेडी आम्ही विस्थापित झालोय, आमच्याकडे जमीनच शिल्लक नाही, म्हणून आमचा त्या गोष्टीला प्रचंड विरोध आहे। हा जर धरणं नसती झाली, जमीन आमच्याकडे आहे तर केला तरी काही अडचण नाही। समजा हा शासनाचा प्रोजेक्ट आहे, शासन समजा अदानी सांभाळल्या त्या अदानीच्या माध्यमातून करणार आहे, ते आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाही। पण इथं गरज म्हणजे इथं जमीनच शिल्लक नाही। आज कलेक्टर साहेब आम्हाला समज देतात, कलेक्टर साहेब देखील बघतील तर त्या लोकांची काय अवस्था आहे। तिथं आज दसकरी असली तर साहेब पावसामध्ये खावं लागत आहे, वणव होऊन जेवावं लागतं, इतकी वाईट परिस्थिती तिकडं आहे। म्हणून मला काय सांगायचं की कलेक्टर साहेब म्हणजे माजी आमदारांशी काय बोलले, किंबहुना शरददादा देखील त्या ठिकाणी दिवसभर होते। मला वाटतं की आज जर जिल्ह्याचा विचार केला तर माझे आमदार भरपूर आहेत आणि प्रशासनामध्ये जे काही आजी आमदार आहेत, जे काही विद्यमान आमदार आहेत, यांना कलेक्टर सांगतील ना। शरददादांनी कुठलंही अधिकृत सांगितलं नाही की बाबा कलेक्टरनी सुनावणी रद्द केली आहे किंवा कसं काय। उलट हा जो काय विरोध आहे हा शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला कळावा, मुख्यमंत्र्यांना कळावा, उपमुख्यमंत्र्यांना कळावा, म्हणून त्या ठिकाणी ही बैठक घेतलेली आहे। आणि बैठक घेऊन शासनाच्या माध्यमातून काय साध्य नाही, बैठक घेऊन हेच साध्य करायचे। बघा, कुठलाही प्रोजेक्ट आला तर आपण तहसीलदारांना का निवेदन देतो
की तहसीलदार कलेक्टरला पाठवतील, कलेक्टर शासनाला पाठवतील. इथं समजा जर कलेक्टरचे प्रतिनिधी किंबहुना कलेक्टर इकडे आले आणि इकडे जर समजा ती सभा झाली तर त्या सभेमध्ये जन आक्रोश किंवा लोकांचा विरोध कायदेशीर काय, आम्ही कायदा बनवला नाही, कायदा केंद्र शासनाने बनवलाय, त्या कायद्याची कशी पायमल्ली होते हे अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना कळेल. आणि मला तुमच्या माध्यमातून लोकांचा पण संभ्रम निर्माण करायची की संभ्रम दूर करायची की अदानी हे काय फायनल अथॉरिटी नाही आहे. शासनाने कितीतरी जजमेंट 2017चं जजमेंट आहे, 2013चं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, त्याच्यामध्ये सरकार सुद्धा आदिवासींची जमीन अधिग्रहण करीत नाही अशा प्रकारचं आहे. जरी कोणी परमिशन दिली, उद्या पर्यावरण मंडळाने दिली, फॉरेस्टने दिली, तरी शेवटची परमिशन तुम्हाला ग्रामपंचायतीची घ्यायची, हे त्रिकालबाद सत्य आहे. त्याच्यामुळं आणि विशेष मध्ये जे काही जमीनधारक आहेत त्यांना जमिनी विकायच्या नाही, त्यांना विस्थापित व्हायचं नाही. परंतु माझी हात जोडून विनंती की प्रसार माध्यमावरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण चुकूनही गैरसमज लोकांचा करू नये. आजच्या ज्या बैठकीला नाही काल बघितलं की जो आपलाच विग्नर VIP ग्रुप आहे त्याच्यावरती आमदार साहेब बोलले आणि सुनावणी रद्द झाली, माझे आमदार बोलले असं म्हणाले, समज नको तुम्ही पण कन्फ्युजन, त्याची पण शहानिशा झाली पाहिजे. आमदार अतुल बेनके असं म्हणाले की माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि जिल्हाधिकारी त्यांना असं म्हणाले जर लोकांचा एवढा जन आक्रोश असेल तर आपण ती जनसुनावणी पुढे ढकलू. साहेब तुम्ही मला सांगा, जर माझे आमदारांशी बोलले तर विद्यमान आमदारांशी कलेक्टर का नाही हा विषय सांगितला, आता येत ना, आता त्यांनीच तर ही बैठक लावलेली ना, जिल्हाधिकारी येणार आहे असं पोलीस प्रशासनाकडून कळाले. अजून आमदार साहेब जुन्नर पर्यंत येतील, आपल्याला सांगतील. पण माझे हात जोडून विनंती आहे की हे जे काही लढे होणार आहेत त्या लढ्यामध्ये जोपर्यंत शेवटी हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत हे लढे इथं होत राहणार आहेत. त्याच्यामुळे आदिवासींचा विरोध जे आक्रोश जरी तुम्ही किती केला जरी प्रशासनाने तुमचा आक्रोश ऐकला नाही, तुमची पुढची भूमिका नाही. पुढची भूमिकामध्ये तुम्हाला मी सांगितले की कायदे मी बनवले नाही, कायदे केंद्र शासनाने बनवले. उद्या जर समजा यांनी आमच्यावरती दंडुकशाही करण्याचा प्रयत्न केला तर आमची महाराष्ट्रातील जी काही आमच्या भागातील जी काही नोकरदार मंडळी आहे किंबहुना वेगवेगळ्या संघटना आहेत, आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार. पण हा प्रकल्प करायला ग्रामसभेचीच परवानगी लागते. त्याच्यामुळं आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणाला येऊ देणार नाही. म्हणून मी सांगतो की आजच्या बैठकीला सुद्धा सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. उद्याचा जो काही पारगावला त्या ठिकाणी रस्ता रोको होतोय त्या ठिकाणी देखील उभं राहायची. आम्हाला म्हणजे आमच्यामध्ये कुठलेही मतभेद निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीमध्ये असतील ते आमचे नेते देवराम शेठ लांडे लवकर जाहीर करतील, ते सांगतील. उद्या मी जरी आंदोलन चढल्या का तर देवराम शेठ येतील, देवराम शेठनी चढलं तरी आम्ही सगळेजण त्यांच्या याच्यामध्ये सहभागी होणार आहे. कारण हा प्रश्न काय कोणाचा वैयक्तिक नाही, हा प्रश्न समाजाचा आहे. आणि हीच गोष्ट खरं तर माणिकडो होताना किंबहुना तिकडं पिंपळगाव जोगा होताना लोकांना समजली नाही, म्हणून तर ते आमच्यावरती प्रोजेक्ट लादले गेलेले. पण ते आता इथून पुढे आम्ही कदापि होऊ देणार नाही. आमचा या प्रोजेक्टला पहिल्यापासून विरोध आहे आणि शेवटपर्यंत तो राहणार आहे. सरकारने विजेचा तुटवडा पाहून जर हा प्रकल्प आपल्याकडे लादला आणि लोकप्रतिनिधींनी जर सरकारचीच बाजू घेतली तर आदिवासी जनतेची भूमिका काय? नाही, आम्ही आमच्या विरोधामध्ये जो जाईल त्याच्या विरोधामध्ये पहिली गोष्ट आम्ही राहू. मग ते लोकप्रतिनिधी असू किंवा किंबहुना कोणी बी असू ते. आणि मला जुन्नर तालुक्यांच्या म्हणजे विद्यमान लोकप्रतिनिधीवर प्रचंड भरोसा आहे. ते असं आदिवासी जनतेला वारीवर सोडणार नाही. बऱ्याच वेळेला आदिवासी जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, पण ते आदिवासी जनतेला नाकारणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे. आणि तसं होणार नाही. आणि शासनाने जरी कोणतंही हे केलं विजेचा तुटवडा पडू किंवा वीज गरज आहे तर बाकी ठिकाणी जागा आहे ना, त्यांनी बाकी ठिकाणी करावं ना. जुन्नर तालुका सोडून बाकी ठिकाणी समजा उद्या त्यांना वाटलं तर तिकडं विदर्भामध्ये करा, तिकडे कुठे जागा आहे तिकडे करा. पण आमच्या जो काही छत्रपती शिवाजी महाराजांनी या सह्याद्रीसाठी इथं मावळ्यांचं रक्त सांडले. मावळे म्हणजे कोण? त्या काळातले इथले सगळ्या समाजाचे लोक तिथं रक्त सांडवले. आणि आज जर समजा ते पोखरायला निघाले असतील किंबहुना आमचा सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी त्याचा ऱ्हास करायला निघालेले असतील, एवढं जंगल जमीन आदिवासींनी जपले आणि ते जर तोडायला जर समजा हे लोक निघाले असतील तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण आम्ही आज जंगलमधल्या प्राण्यांबरोबर राहतोय, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर सामना करतोय. आज आम्ही झाडांना मुलापेक्षा जास्त जीव लावतोय आणि ती झाडं जर आमच्या समोर तुटणार असेल किंवा आमची हक्काची जमीन आहे, ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांनी जर उद्या संमती दर्शवली, तुमची भूमिका काय आहे? साहेब, मुळात मुद्दा असा आहे ते जमिनी विकणार नाही आणि ते कधीच नाही का ना, अजिबात नाही. हे कागदावर आहे का कुठं दाखवा, असं दादांचं खोटं बोलून काही फायदा नाही. किंवा आपण
पत्त्याचा बंगला उभा करून देखील काही फायदा नाही, नाही. आम्ही उद्या म्हणत नाही. उद्या जरी त्या लोकांनी ऐका ना, नाही 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 अजिबात नाही, ते खोटं आहे सगळं. उद्या जर समजा असं कोणाच्या मनात आलं तरी ग्रामसभा परवानगी देणार नाही. आदिवासी अनुसूचित क्षेत्रामध्ये शेड्यूल एरियामध्ये विस्थापन करण्याचे खूप कायदे आहेत, केंद्रानेच बनवलेले कायदे आहेत. या सगळ्या कायद्यांना सामोरे जावं लागेल. कलेक्टर महोदय देखील आज येतील, किंबहुना भविष्य काळामध्ये आमचा जेव्हा सामना होईल तेव्हा कलेक्टरने देखील आम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावा. जर ग्रामसभा सुप्रीम आहे, जर ट्रायबलचा पेसा कायदा इतका मजबूत आहे, जर वन हक्क अधिकार कायदा आहे, जर 244 25वी अनुसूची घटनेने घालून दिलेली आहे, मग घटनेची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणी दिला? आपण लोकांचे जनतेचे नोकर आहोत. आपण काय अदानी किंबहुना अंबानीचे नोकर नाही. याचं भान पूर्ण या राज्य शासनाने, केंद्र शासनाने ओळखलं पाहिजे आणि लोकांची या ठिकाणी आपण संरक्षण केलं पाहिजे, असं माझं मत आहे. अधिकाऱ्यांवर मनमानी न करता आदिवासी भागातील जनतेच्या भावनांचा आदर करा. कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे कुठलाही प्रकल्प राबवा. जिल्हाधिकारी, तुम्हाला जनतेच्या हातातून पगार मिळतोय, तुम्ही अदानी अंबानीचे नोकर नाही. सरकारने, केंद्र सरकारने जे कायदे केलेले त्याची अंमलबजावणी करा. तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर आदिवासींच्या या मागणीच्या विरोधात गेले तर भविष्यात आम्ही सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊ, परंतु लोकप्रतिनिधी आमच्या बाजूनेच राहतील असा दावा दत्ताजी गवारी यांचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा अदानीचा प्रकल्प करू देणार नाही. जर सरकारने हा प्रकल्प राबवायचा प्रयत्न केला तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, अशा प्रकारचे यांचे म्हणणं आहे. जिल्हाधिकारी आज त्या ठिकाणी येणार आहेत. स्थानिक मंडळीचं नेमकं म्हणणं काय, जिल्हाधिकारी नेमकं समजून काय सांगतात हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. सुरेश वाणी, न्यूयॉर्क टाइम्स, जुन्नर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.